हिंदकेसरीचं मैदान पार पडले आणि या मैदानाचा हिंदकेसरीचा मान आणि प्रथम क्रमांकाची मानकरी जोडी झाली ती म्हणजे लक्षा आणि त्याच्यासोबत आदतला कोण पळाला ते शेटपळकरांचा आदत किंग सोन्या पळाला. सोन्या पळाला. लक्षा आणि सोन्या आज आदत हिंदकेसरीचे एक नंबरची मानकरी झाली. लक्षाची संपूर्ण टीम आपल्या बरोबर आहे. ड्रायव्हर नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आज कशा पद्धतीचं लक्षाचं आणि त्याचं नियोजन झालं होतं? हे आमचं नियोजन मला वाटतं ह्या आदतचं सोन्याचं आणि लक्षाची गाडी चांगली पळते त्यामुळे आम्ही एक 4-5 मैदान झालं ही गाडी हाणतोया. आम्ही अजून एकदा गाडी हाणली पण आम्हाला तिथं गाडी फॉल असल्यामुळे निकाल दिला नव्हता. तिथं पण आम्ही फायनलला राहिलो होतो 1 नंबर तासावर पण तिथं निकाल दिला नसल्यामुळे तिथं आमची गाडी लई पळाली. मग आम्ही ठरवलं जिथं आदतचं मैदान असेल तिथं हाईच गाडी हाणायची आणि काय असं ना मार खाव किंवा राहाव पण हाईच गाडी हाणायची कारण पळती गाडी म्हणून आम्ही ही गाडीचं नियोजन केलं. गाव कोणतं पहिलं? माझं नाव भालू ड्रायव्हर राजेवाडी इकडे आटपाडी तालुक्यात आहे. ते काय म्हणजे अजून कोणाला माहीत नाही ती आटपाडी तालुक्यातली राजेवाडी. काय जणांनी वाटतं फलटण पसली, काय जणांनी वाटतं बारामती कडली. मग मी आहे आटपाडी तालुक्यात. लक्षा कोणाच्या नावाने पळतो? लक्ष काय नाव नाव सांगा. भैया बसले कुठले खरेदी आहे काही घरचंच वसरे. काय सांगाल आज फायनलचा 1 नंबरचा मानकरी फायनलचा मानकरी म्हणजे आम्ही त्या दिवशी पेडगावला ओपनला पण राहिलो. याच्यासोबत आमचाच घरची गाडी पळाली सारंगण दोन्ही. त्यावेळेस पण लय आनंद झाला आणि आज पण गाडी राहिली. आज पण लय आनंद झाला. सगळी टीम तरी निम्मी टीम आमची घरी आहे. ती घरनं फोन करते आम्ही आलो पण आता म्हणलं राहू दे अंधार झालाय बैल घरी येतात. या बैलाचं वैशिष्ट्य कसं आहे? ह्या बैलाचं वैशिष्ट्य आहे दोन्ही खांदी कुठं पण घाला. ह्या कडला येऊ द्या, ह्या कडला आला तर उजवीनं कडन घालायचा, डावीनं कडला आला तर डावीनं कडल घालायचा. बैल हातानं सोडून देणार नाही. पाहिजे एवढा तुम्हाला पळणार कुणाला पण घालायचा. बैल पळणार का तर कोणत्या गटात गाडी पळाली होती? आपली गाडी पळाली 26 गट आणि 7वा 3 नंबर तास. बरं. आणि 7वा सेमी. हां सकाळपासून 3 तास. ज्यावेळेस सेमी निघाला त्यावेळेस काय मनामध्ये चाललेलं? कारण की फायनलच्या हिंदकेसरीच्या मैदानात गुलालात राहिला काय अपेक्षा होती? मनात तर दुखदुखी होतीच कारण आपण 3 नंबर तासावा आहे. आत गाड्या चांगल्या आहेत त्याच्यामुळे मनात दुखदुखी होती आणि मधल्या रानात जरा मिस्टेक झाली व्हायचं. आमचं वासरू पण थोडं कमी पळालं परत पळालं आणि आमच्या बैलाने आम्हाला निकाल दिला. वासरू कसं पळालं काय? वासरू 1 नंबर पळते. काय गाडी म्हणजे वासरूचं एक कली बोलायचं नाही आपल्याला. दोन्ही गाडी 1 नंबर पळते आणि ह्या गाडीवर लय जणांचं लक्ष आहे. प्रत्येक आपल्या समालोचकांचं लक्ष आहे. परत सगळ्या मोठ्या बैलावाल्यांचं लक्ष आहे. बैलावर लक्ष आहे, वासरावर लक्ष. प्रत्येक जण फोन करतात पायऱ्याला. पण कसं आहे ती गरीब आहेत वासरूवाली, ही गरीब आहेत पोरं. मग आता हे गरिबीतनं वर चालले आहेत. मग आता सगळ्यांचं फोन येतात आम्हाला पायऱ्याला दे. पण आधी कोणाचा सुद्धा फोन येत नव्हता. आम्ही मागं लागायचो त्यावेळेस कोण आमचं एवढं पळत होतं ना. आम्ही आदतमध्ये पुशेगावला आदत असताना ह्याला गट काढलाय 3 नंबर तासानं. तेव्हापासून मी प्रत्येक माणसाला म्हणायचं आयला ना त्याला लक्ष आहे ते घाला वासरू चांगला आहे. पण कोण आम्हाला तवा गिनत नव्हतं आणि आता जसं पेडगावला राहिलंय तसं सगळ्यांचं फोन येतात आम्हाला द्या. पण आता ही गरिबाची गाडी पळते हाई मग ही फोडून कशी चालेल? मग काय जणाला राग येईल माझ्या बोलण्याचा पण त्यांनी सुद्धा जाणलं पाहिजे. आपण ज्यावेळेस त्यांना मागितलं त्यांनी ते आपल्याला दिलं नाही आणि आता सगळे मागतात. मग आपण कसं देऊ? कारण हे गरिबीतनं वर चालले ते. ह्या पोरांकडे पैसे नाहीत अक्षरशः. ही काय पोरं आता कामावर येते ती पोरं कामाचा पगार झाला का ह्याला भाड्याला त्याला पैसे देतात. काय वेळेस मी पदरनं भाडं देऊन पोरं बोलवून घेतली ती. एवढी गरीब आहे ती ह्यांची परिस्थिती. सार्थकच आज केलं आणि त्याचं सार्थक आम्हाला 2 मैदानात ह्यानं दावून दिलंय की मी काय करू शकतो तुमच्या. कुठल्या मैदानात? अगोदर आम्ही फायनलला राहिले बऱ्याच मैदानात पण आम्हाला आनंद झाला म्हणजे पेडगावचं हिंदकेसरी मैदान आणि आजचं हिंदकेसरी मैदान 20 दिवसात डबल हिंदकेसरी झालाय. याचं लय मोठं काय सांगशील? आता दादाने सांगितलं नेमकं कसं नियोजन होतंय काय ते काय सांगशील? या सगळा संघर्ष तुमचा आहे. संघर्ष तर करतो पण पायऱ्याला अडचण सगळ्या. ड्रायव्हर म्हणते ते पायरा कर. ड्रायव्हर सांगतो ड्रायव्हरचं नियोजन थोडं 1-2 महिन्यामध्ये ड्रायव्हर आम्ही ती चालतो आमचं त्यांचं भांडण नव्हतं काय नव्हतं. थोडं ड्रायव्हरचं आमचं ड्रायव्हर दुसरा ड्रायव्हर बसतो. परत डीजे आमच्या गाडी बसतो आम्ही बसवलं. या क्षेत्रामध्ये ज्याचा बैल पळतो त्यालाच पैरे मिळतात का? ज्याचा बैल पळत नाही त्याला पैरे नाही मिळत. काय सांगाल याच्याविषयी? काय सांगाल? त्याचा बैल पळतो त्याला सुद्धा पैरे मिळत नाही. आता आमचा बैल दोन्ही खाली कड काढतो तरी त्याला पैरे मिळतात. का बरं असं? पैसे
पैसे मोर काय तो वायदेशिवार म्हणजे आज बैल बैलाला आम्हाला खुरकाला पैसे नसते तरी. बैल आमचा जसं ते चटणी भाकरी करणे की म्हणते ना तसं आमचा बैला खुराक नसता तर बैल खायचा ते बैल खुरका बैल असतो. एक त्यानं त्याच्या परिस्थितीची जाणीव ठेवली, एक तुमचं कष्ट चौघा मित्रांचं 5 जणांचं मित्राचं, एक त्याला माहित होतं की आपल्यासाठी हे मित्र करतायत, दिवसरात मेहनत करतायत, त्याच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू दाखवून देतोय तो की म्हणजे सगळ्या महाराष्ट्राला समजतंय डोळ्यात आनंद अश्रू आहेत. त्याने आज हिंद केसरीचा 1 नंबरचा मानकर पटकावलाय. काय सांगाल याच्याविषयी? डोळ्यात पाणी आले त्याच्या. त्याचं काय त्याचं सगळ्या म्हणजे त्याच्यावर पण सगळ्या पोरांचं प्रेम आहे आणि त्याचं पण सगळ्या पोरांवर प्रेम आहे. त्यामुळं त्याला सुद्धा माहित आहे ह्या पोरांनी आपल्यासाठी काय केलं ना, आपण त्यांच्यासाठी काय करायला पाहिजे. त्यांनी जाण ठेवली. का खरेदी कुठली आपली घरचेच आहे. काय वैशिष्ट्य आहे तुम्हाला जाणवते? वैशिष्ट्य काय वाटतं? वैशिष्ट्य काय आता आम्ही म्हणजे पाळणार नाही असं काय विषय नाही आम्हाला डोक्याचं नव्हतं. आठपेक्षा पेक्षा त्यांनी जास्त कमवून दिले त्यामुळे त्याचं वैशिष्ट्य आम्हाला कायच माहिती. वैशिष्ट्य फक्त एकच आहे की दोन्ही खाली कडे उद्या कड सांभाळणार. जसं मथुर पळतो ही कडे उद्या ती कडे उद्या तास शिवत नाही तेवढं त्यात नाही. आणि नियोजन कोण करतो सगळं? नियोजन आम्ही दोघं टाईम. कुठल्या बैलासोबत इच्छा होती पळायची? आमची एकच इच्छा आहे 100% होणार, कारण की राहुल दादा वाईट बघत असतील. दादांसोबत गेल्या पेडगावच्या मैदानात दादा आमच्यापाशी येऊन काढलाय फोटो. कुठेतरी वर्षानुवर्ष लोकांचे कितीतरी वर्ष जातं हिंद केसरीच्या गुलालासाठी, पण तुमचं कष्ट आणि परिश्रम म्हणावं आपण की पेडगाव हिंद केसरी, माळशिरस हिंद केसरी सलग 2 मैदान तुम्हाला गुलाल मिळवून दिला. एका वर्षात गरिबीत जाऊन ठेवून 2 महिने अक्षरशः बैलाला शेड नाही, कडनी शेडनेट बांधलंय पोराने आणि वर आपल्या नारळाची फळं टाकली होती. बहुतेक आता पत्र टाकले ना, आता पत्र वर मिळाले आता. नाहीतर तुमचा निकाल पुकारला जाते ऐका. नाही ते आता ते काय सांगणार ना. ऐका बस निकाल बघा मित्रांनो, बाईट बरोबरच निकाल पुकारलाय आणि एक आनंद असतो सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद बघू शकता तुम्ही. हे आनंद मित्रांनो बघू शकताय गरिबीतून आलेला बैल आहे आणि किती कष्ट करावं लागतं हे तुम्हाला समोर दिसतं. बस बस मला फक्त हे बाईट म्हणजे एवढं सांगायचं फक्त राहुल मुलांच्या डोळ्यात अश्रू बघा, हे अश्रू सगळं काही सांगून जाते. गरिबीतून आलेला बैल आणि त्याच्यामुळे घेतलेले कष्ट आज एवढ्या मोठ्या मैदानामध्ये ज्यावेळेस माईकवरती कुठेतरी आपलं नाव पुकारलं डोळ्यातून पण पाहिलं जागा मित्रांनो. अक्षरशः म्हणजे त्याला पण कळतंय की आपण आपले हे मालक असतील किंवा सरकार किती कष्ट करतायत आणि त्याचं कुठंतरी त्यांना फळ तुम्हाला दादा दिलंय. राहुल दादांना काय सांगाल? 1 नंबर करून आम्हाला एकदम मथुर द्यावं, दुसरं काहीच आमच्या अपेक्षा नाही. आजच्या टीमचं आमच्या प्रत्येक बॅनर मथुरचा फोटो देव म्हणून मथुरचा फोटो प्रत्येक बॅनर ज्यावेळेस आमचा बैल फायनल राहिला किंवा क्वार्टर नव्हता प्रत्येक बॅनर मथुरचा देव म्हणून फोटो आहे आणि आमचा आज सध्या टेटस मथुरचा देव म्हणून टेटस असतो. रोज या टीमचं आमच्या सगळ्याचं रोज कधी पण आमचा नंबर कुणापाशी पण असत्याला नसत्याला रोज महत्वाचा टेटस ठेवल्याशिवाय पोरं एक सुद्धा बिना महत्वाचा टेटस ठेवता एक सुद्धा पोरगं कारण नाही. ज्या आणि राहुल दादा म्हणा आणि मथुर म्हणा छत्रात आला त्यानंतर आम्ही बैल आमचा तयार केला. बैलांना सध्या जसा देव पळतो तसं त्यांनी सिद्ध करून दाखवले. दोन्ही कड आणि तास कधी शिवणार नाही, अजून तर तास शिवणार नाही. काय सांगाल? काय सांगाल? सांगा बरं काहीतरी सांगा. त्याला आमचं काय असेल ती त्यानं आज करून दाखवलं सिद्ध. मी पण कोणापेक्षा कमी नाही एवढं करून दाखवलं ते. डोळ्यात खूपच पाण्याला म्हणजे आनंद असतो. एक त्यानं दाखवून दिलं की तो गरीब परिस्थितीतून आला आणि त्याला परिस्थिती जाणीव होती आणि त्या परिस्थितीत त्याने ठेवली आणि 1 नंबर मिळवला. त्यानं आज आमचं सगळं जी काय असेल ते करून दाखवलं आज त्यानं सिद्ध. मी पण कोणापेक्षा कमी नाही म्हणून आज त्यानं करून दाखवलं. आता काय आणि आमचा ग्रुप आहे लक्षाचा, त्या लक्षाच्या ग्रुपला सगळ्याला मेन्शन असते. फक्त आम्हाला राहुल दादा पळत राहील आणि इथून पुढे तुमचं काम आणि तुमचं नाव करत राहील. शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद.